नमस्कार. हा व्हिडिओ जो आहे तो मी अगदी भावनेच्या भरात बनवतोय. ह्याला कुठलंही टेक्निकल किंवा काही गोष्टींनी पाहू नका. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोलायला पण गळा जड जातोय. मुळात आज सकाळी जी बातमी आली अजितदादांच्या संदर्भातली, सकाळपासून त्या गोष्टीवर विश्वासच बसत नाही आहे की अजितदादा नाही आहेत. अजितदादा काय माझ्या मतदारसंघाचे बाबा ते वैयक्तिक आमदार आहेत किंवा त्यांनी माझ्यासाठी अप्रत्यक्षपणे काय केलं असेल नसेल मला माहीत नाही. पण ज्या मातीत मी राहतो, ज्या खेड्यात मी राहतो, त्या खेड्याच्या त्या गावातल्या त्या मातीला काय पाहिजे हे सुद्धा अजितदादांना माहीत होतं. एकमेव असा नेता असेल मी तर म्हणतो की जो एवढ्या मोठ्या पदाला गेला आणि त्यानं अख्खा महाराष्ट्र पाया घालून काढला होता. खेड्यांमध्ये कधी जाऊन बघा, दादांची ताकद तुम्हाला कळेल काय होती. आज सकाळपासून पाहतोय मी सुतक पडल्यासारखं लोक बसलेत. प्रत्येकाला वाटते माझ्या घरातला माणूस गेलाय. कोणीही म्हणजे रस्तेसुद्धा साफ झालेत, रस्त्यावर सुद्धा गाडी नाही. लोकांना जिथं सापडेल तिथं लोक डोकं धरून बसतायत. मी म्हणेल की अशी मुळात जाण्याचा मुद्दा नाही आहे, पण अशी समज असणारी आणि कामाची माणसं खूप कमी आहेत. असे नेते खूप कमी आहेत आणि नेत्यांमध्ये लोकनेते हे खूप कमी आहेत. म्हणजे दादांना काय मी कधी भेटलो नाही किंवा माझा काही पर्सनल काय अनुभव नाही, पण लोकनेता म्हणजे काय असतो तर लोकनेता हा पाझरत तुमच्यापर्यंत येणाऱ्या पाण्यासारखा असतो. असं मला वाटतं की लोकनेत्यांची ओळखच ती असते की जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत तुम्हाला जास्त काही वाटणार नाही, पण ते जेव्हा तुम्हाला सोडून जातील तेव्हा तुम्हाला कळेल की काय तुम्ही गमावलंय. यापूर्वी ही भावना माझ्या मनात स्वर्गीय श्री गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्यासाठी आली होती आणि त्यानंतर आज अजितदादांसाठी आली आहे. तर लोकनेता म्हणजे साधं काम नाही असं मला तरी वाटतं. सो खरंच एक नेतृत्व आणि एक चांगला माणूस आपण गमावला आहे. ह्या महाराष्ट्राला खूप गरज होती अशा माणसांची. इथल्या शेतकऱ्यांना गरज होती दादांची. आणि मी म्हणेल की बाबा आम्ही खेड्यापाड्यातल्या माणसांनी तरी खरं पाहिलं तर आमच्या जवळचा माणूस गमावला आहे. कधी जर असं व्हायचं ना की मी एखाद्या पक्षाच्या बाजूने उभा आहे आणि दादा आपल्या विरोधी पक्षात आहेत आणि लोक आता त्यांना नालायक म्हणणारे खूप होते, देव म्हणणारे खूप होते, विरोधी पक्षात आहेत असं म्हणणारे खूप होते. पण कायम मला पहिल्यांदा असं वाटायचं ना की दादा जरी विरोधात असलेत आणि जरी त्यांची सत्ता येते किंवा मी त्यांच्यासोबत सत्तेत म्हणजे माझा प्रतिनिधी त्यांच्यासोबत आहे असंही भरपूर वेळेला झालं, पण कायम असं वाटायचं ना की हा माणूस आपल्या दुश्मनात जरी असला ना तरी तो माणूस आपला आहे, कारण त्याला आपली जाणीव आहे. त्या माणसाला आपलं सगळंच माहिती आहे ॲक्च्युली. आज दादा काय होते हे माझ्या मुलीनं सहज विचारलं की पप्पा कोण आहे हो किंवा कोण होता हो, तर भरून आलं. म्हणजे मुळात काय बोलावं कळना बरं का. ॲक्च्युली विश्वास नाही बसत आहे, पण सॉरी दादांना खूप मनापासून श्रद्धांजली. दादा जिथं असतील तिथं ते नक्कीच देवा त्यांना आराम दे. त्यांनी खूप काम केलं इथं रे. त्यांना जप, तुला जमेल तेवढं. आमच्या मुंडे साहेबांना, विलासराव देशमुखांना, प्रमोद महाजन यांना जेवढा जपला असशील नक्कीच दादांना तितकंच जप आणि आमच्या दादांना सुखात ठेव. थँक्यू.